नमस्कार. वाग्धारा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण घेऊन आलेलो आहोत तुमच्याकरता ग्रामपंचायत याविषयी आपल्याला आज काही माहिती घ्यायची आहे. मित्रांनो, ग्रामपंचायत ही एक प्रत्येकाची ओळख असते. प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत आणि आपलं नातं हे घट्ट झालेलं असतं. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेची ओळख निर्माण करून देणारा पहिला घटक म्हणजे ग्रामपंचायत. या ग्रामपंचायती संदर्भामध्ये आपण जे काही शाळेमध्ये शिकलेलो आहे त्या संदर्भामध्ये रिकॉल करण्याकरता हा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये बघा, ग्रामपंचायतीची माहिती घेत असताना आपल्याला ग्रामपंचायत ही पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात खालच्या स्तरातील मुख्य स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ग्रामपंचायत ही व्यवस्था लहान शहरे किंवा ग्रामीण भागामध्ये कार्यरत असते. ग्रामपंचायतीचा कारभार हा सरपंच पद अध्यक्ष म्हणून पाहत असतो. त्याचप्रमाणे सरपंचांसोबत इतर ग्रामपंचायत सदस्य थेट जनतेमधून निवडून येत असतात. ग्रामपंचायतला लोकशाहीतील तिसरा स्थळ म्हणून ओळखला जातो. मुंबई ग्रामपंचायत अधिनियमन 1958 या कायद्याखाली कलम 5 मध्ये ग्रामपंचायत करता तरतूद करण्यात आलेली आहे. कमीत कमी 600 लोकसंख्या असलेल्या गावामध्ये ग्रामपंचायत अस्तित्वात असते. मित्रांनो, पुढचा व्हिडिओ पाहण्या अगोदर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायत सदस्य बदलले जातात. त्याचप्रमाणे कमीत कमी ग्रामपंचायत सदस्य 7 व जास्तीत जास्त ग्रामपंचायत सदस्य संख्या ही 17 असते. लोकसंख्येवरती ग्रामपंचायत सदस्यांची संख्या ही बदलत असते. ती कशी असते ते आपण आता खालीलप्रमाणे बघू. जर गावाची लोकसंख्या 600 ते 1500 असेल तर ग्रामपंचायत सदस्य संख्या ही 7 असते. 1501 ते 3000 असेल तर ग्रामपंचायत सदस्य संख्या ही 9 असते. 3000 ते 4500 11, 4501 ते 6000 13, 6001 ते 7500 15 आणि 7501 पेक्षा जास्त लोकसंख्या जर असेल तर एकूण सदस्य संख्या ही 17 असते. मित्रांनो, ग्रामपंचायतचा कालावधी हा 5 वर्षे इतका असतो. ग्रामपंचायतचा सचिव किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ग्रामसेवक हे काम पाहत असतो. सरपंच हे आता थेट जनतेमधून निवडून येतात, तर उपसरपंच निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यामार्फत निवडले जातात. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर किमान 2 वर्ष व कार्यकाल समाप्तीच्या अगोदर 6 महिने अविश्वास ठराव मांडता येत नाहीये हा नियम सुद्धा आहे. सरपंचांना उत्पन्न म्हणून ग्रामपंचायतच्या एकूण उत्पन्नाच्या 2% किंवा 6000 रुपये यापैकी जी रक्कम मोठी असेल ती रक्कम सरपंचांना उत्पन्न म्हणून दिली जाते. मित्रांनो, हे उत्पन्न मिळवत असताना ग्रामपंचायतीची काही उत्पन्नाची साधने सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये उत्पन्नाच्या साधनामध्ये घरपट्टी आहे, व्यवसाय कर, यात्रा कर, आठवडी बाजार कर, जनावरांच्या खरेदी विक्रीवरील कर, जिल्हा परिषदेकडून मिळणारे अनुदान. जिल्हा परिषद ग्रामपंचायतला अनुदान देत असते आणि हे उत्पन्न मिळवत असताना ग्रामपंचायतीला त्यांची काही कर्तव्य पार पाडावी लागतात. तर ग्रामपंचायतीची काही कार्य आहेत ती सुद्धा आपण नक्की पाहू. तर रस्ते बांधणे व दुरुस्ती करणे, जन्म व विवाहाची नोंद ठेवणे, दिवाबत्तीची सोय करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, स्वच्छता राखणे, शिक्षण व आरोग्याच्या सोयी पुरवणे, आठवडी बाजार यात्रा व उत्सव यांची व्यवस्था करणे, अशा विविध कार्य ग्रामपंचायत करत असते. मित्रांनो, ही जो व्हिडिओ होता हा व्हिडिओ आपल्याला ग्रामपंचायती संदर्भामधला माहिती देण्याकरता हा व्हिडिओ बनवलेला होता. अजूनही आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यासारखे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती प्रकाशित करणार आहोत. धन्यवाद.